मुख्यमंत्री त्याचे सदस्य होते, अशोक चव्हाण त्याच्यामधले अध्यक्ष होते, यांच्याकडेच ही जबाबदारी होती। मग अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे त्या समितीचे सदस्य होते, हेच लोक टिकवू शकले नाहीत, आज तिथं मांडीला मांडी लावून बसलेले आहेत। आणि ॲडव्होकेट जनरल कुंभकोणींनी सांगितलं की फडणवीसांनी सांगितलं की मराठ्याची बाजू मांडवू नये, तर याला झारीतला शुक्र नेमका कोण आहे हा तर समोर आलेलाच आहे। पण ज्या पद्धतीनं मराठ्यांना आरक्षणाच्या नावानं आणि एकीकडे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये त्या पद्धतीचा ओबीसी आरक्षणाला धक्का लावणं, हा नेमका महाराष्ट्रामध्ये काय चित्र चाललेलं आहे हे आता सरकारला स्पष्ट करावं लागेल। जाहिरातबाजी आता बंद करा, जनतेच्या पैशाची उधळपट्टी बंद करा, पण शाहू फुले आंबेडकर विचाराला जी काळीमा लावण्याचं पाप तुम्ही करतात त्या विषयावर आता तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे दिवस आलेले आहेत। आरोप प्रत्यारोप तुम्ही मागचं काय झालं ते सांगत बसता तर तुमच्याकडेच आता ते सगळे लोक आहेत। म्हणून आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे, सरकारची जबाबदारी वाढलेली आहे। वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर सरकारने मांडावी ही भूमिका आता काँग्रेस पक्षाची आहे आणि मी त्या पद्धतीचं सरकारला धारेवर पकडणार। नाना, तुम्ही भाजपवर आरोप करताय, मात्र दुसरीकडे जरांगे यांचे सहकारी असतील भाजप नेते म्हणतात की शरद पवार आणि राजेश टोपे यांचा जरांगे मागे हात आहे आणि जी पोलिसांवर दगडफेक झाली त्यामागे जरांगे कारणीभूत। सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले होते तर देवेंद्र फडणवीसांनी दिले होते, ते मान्य केले। जरांगे पाटलावर लाठीचार्ज करण्याची कारण काय, त्यांना कोण बसवलं होतं या सगळ्या, म्हणून तर आम्ही सांगतो की मुख्यमंत्र्याचं आणि जरांगे पाटलाचं नेमकं काय बोलणं झालं होतं ते त्यांनी जाहीर करावं मुख्यमंत्र्यांनी। आम्ही जरांगे पाटील आमच्यासाठी काही विषय नाही आहे, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला उत्तर घेणं आणि त्यांनी उत्तर देणं ही मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे। आणि म्हणून आम्ही त्या प्रश्नावर अटळ आहोत की मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की नेमकं जरांगे पाटलांबरोबर यांचं काय बोलणं झालेलं होतं, कशा आधारावर हे सगळं प्रकरण महाराष्ट्र पेटवण्याचं काम झालेलं होतं, सरकार का चूप बसलेली होती त्या काळामध्ये। आम्ही त्यावेळेस सर्व पक्ष मीटिंगमध्ये सांगितलं होतं की सरकारने जे महाराष्ट्र जे पेटवलं जाते ते पहिले थांबवलं पाहिजे, पण सरकारने ते थांबवलं नाही। सरकारचा किती सहभाग आहे हे फक्त मुख्यमंत्र्यांनी एकदा सदनामध्ये सांगावं की माझं जरांगे पाटलाशी हे बोलणं झालं, वस्तुस्थिती पुढे येईल ना। तपास घेण्याची गरज काय, पोलिसांवर कसा दबाव आहे, साधा मागासवर्गीय आयोगावर किती दबाव होता, निरगुडे आयोगाला राजीनामा देऊन पळावं लागलं। आताच्या शुक्रे आयोगामध्ये मेश्राम नावाचे त्या ठिकाणले सदस्य होते, त्यांनी राजीनामा देऊन पळालेत। आखरी या सरकारचा दबाव प्रत्येक व्यवस्थेवर आहे। खोटी रिपोर्ट आणून एक प्रकारचं निवडणुकीच्या काळामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतील, पण मुख्यमंत्र्याला अगर खरंच दम असेल या सरकारमध्ये तर जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं होतं मुख्यमंत्र्याचं ते त्यांनी जाहीर करावं, म्हणजे जरांगे पाटील बोलतील ना काय झालं होतं की नाही झालं होतं, तर ही स्पष्टता एकदा आली पाहिजे। मग हे दुसऱ्यावर पवार साहेबावर असतील की उद्धव ठाकरे साहेबावर असतील आरोप लावायचा असेल तर आरोप तर लोकशाहीमध्ये कोणालाही लावता येतं, पण फक्त आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उत्तर द्यावं ही भूमिका आमची आहे। कुछ भी हो सकता है, राज्य में जिस तरह से ड्रग्स से नई जनरेशन को मारा जा रहा है तो इसमें होम मिनिस्ट्री की बहुत बड़ा इन्वॉल्व है। महाराष्ट्र में इतना ड्रग्स कहां से आ रहा है उसका जवाब कोई नहीं दे रहा है। हमने बताया उसका पता कहां से आ रहा है, गुजरात के मुमरा पोर्ट से आ रहा है। मुमरा पोर्ट किसके कब्जे में है, तो इनके आका के पास है। आखिर क्यों नहीं कार्रवाई की जा रही है, क्यों महाराष्ट्र में पॉइजन फैलाया जा रहा है, नई पीढ़ियों को क्यों बर्बाद किया जा रहा है, उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए। जरांगे पाटिल का सलाइन वाला जो पॉइजन वाला इश्यू है वो उनका, वो बोले, हमको उसके बारे में कोई जाना नहीं हमको। लेकिन महाराष्ट्र में जो ड्रग के माध्यम से पूरा महाराष्ट्र को और महाराष्ट्र की जनता को बर्बाद किया जा रहा है उसकी जवाबदारी तो फडणवीस ने लेना चाहिए, उसकी भी जवाबदारी नहीं लेंगे। हमारे पुलिस ने पकड़ा, तो कितना आया महाराष्ट्र में आज तक, और जो बिक रहा है महाराष्ट्र में सब तरफ ड्रग्स। नासिक का भी हमने लास्ट टाइम मुद्दा उठाया था, जो लोग थे उनको हॉस्पिटल में 5 स्टार व्यवस्था की गई थी सरकार के इसमें, तो फिर उसमें क्या कार्रवाई की गई उसका भी जवाब सरकार नहीं दे रही है। तो जरांगे पाटिल क्या आरोप लगा रहे हैं उसमें हमको जाना नहीं है, लेकिन होम मिनिस्ट्री जिस तरह से महाराष्ट्र में ड्रग्स के माध्यम से जो जहर फैला रही है ये तो बात
छुपी नहीं है, ये सबके सामने आई है। उसका जवाब फडणवीस ने देना चाहिए, ये भी मांग हम करते हैं। बरं सर, राज्यातील सर्व बाजार समित्यांनी आज बंद पुकारलेलं आहे. पणनचं जे बिल येतं त्या विरोधामध्ये या सगळ्या बाजार समित्यांनी बंद पुकारले. विरोधक म्हणून भूमिका तुमची काय राहील? महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता लोक रस्त्यावर आहेत. म्हणजे आता कुठलं सेक्टर, आता डॉक्टर लोक संपावर आहेत. लोक सरळ जातात आणि आडवे होऊन निघतात आहे. आपण ती व्यवस्था पाहतो. सरकार त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. तरुण पोरं रस्त्यावर आहेत. सगळीकडे पेपर फुटीची कारणं चालू झालेली आहेत. सरकारने त्या तरुणांनी त्याचा पुरावा दिलेला आहे. अधिकारी त्याच्यात कसे सहभागी आहे, सरकार कशी सहभागी आहे, तो पुरावा दिलेला आहे. ते पोरं रस्त्यावर आहेत, शेतकरी रस्त्यावर आहेत. कांद्याचे भाव वाढवले, कांद्याचं जी निर्यात बंद केली होती ती उठवली असं मोठे मोठे हेडलाईन टीव्हीवर आणि पेपरमध्ये छापून आल्यात. जो रिपोर्ट आलेला आहे त्यांनी निर्यात उठवलीच नाही. कांदा अजूनही सडताय. कांद्याचा शेतकरी रस्त्यावर आहे. ज्या शेतकऱ्याचा माल खरेदी केला त्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाहीत. अशी परिस्थिती, शेतकरी रस्त्यावर आहेत, तरुण रस्त्यावर, शेतकरी रस्त्यावर, डॉक्टर रस्त्यावर, कर्मचारी रस्त्यावर, आता ज्या बाजार समित्या आहेत त्याही रस्त्यावर. या महाराष्ट्राच्या जनतेलाच रस्त्यावर आणण्याचं पाप या भाजप प्रणीत सरकारने महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आहे की महाराष्ट्र आज या पद्धतीचं रस्त्यावर उतरलेलं आहे. पण बाजार समित्यांचं जे केंद्रीकरण होऊ पाहत आहे, बिलकुल हे संपूर्ण काम चालू झालेलं आहे. भाजपची नियतच जी आहे, दाखवायचे दात आणि खायचे दात यांचे वेगळे आहेत. आणि त्याचा परिणाम आहे की पूर्ण देश त्याचा परिणाम भोगते आहे. एकीकडे तुमचे नेते राहुल गांधी असं म्हणतात की नफरत सोडो आणि भारत जोडो. मात्र लातूरचे दोन्ही देशमुख बंधू या ठिकाणी आहेत. विलास सहकारी साखर कारखान्यात पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी गेला होता. मोठा कार्यक्रम झाला. विलासराव साहेबांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं. मात्र त्या साखर कारखान्याची पाठीमागच्या 6 महिन्यापासून शेअर्स विक्री चालू झाली होती. फक्त काँग्रेस समर्थक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेअर्स दिलेले आहेत. मात्र इतर शेतकऱ्यांनी काय अन्याय केला आहे, त्या शेतकऱ्यांची आता अशी मागणी आहे की आम्हाला काय शेअर्स दिले नाही, आम्ही त्या भागातील मतदार नाही. मी स्वतः गेलो होतो उद्घाटनाला. त्या ठिकाणी सगळ्यांसाठी खुलं आहे. पण ते कोणी आरोप लावायचा असेल, जो आरोप लावणारा असेल त्यांनी यावं, त्यालाही शेअर्स देऊन द्या. अनेक त्या ठिकाणचे शेतकरी आहेत. मी काय बोललो, मी स्वतः गेलो, सगळ्या शेतकऱ्यांना मिळालो. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्याच्यासाठी पण खुलं आहे. झालं ना. राज्याध्यक्ष बोल रहे हैं अभी भी संभ्रम निर्माण किया जा रहा है और आप कह रहे हैं कि जरांगे पाटिल और सीएम के बीच में जो बात हुई वो सदन में रखी जाए. बिल्कुल रखना चाहिए. वो सार्वजनिक करना मुख्यमंत्री की जवाबदारी है, उन्हें रखना ही चाहिए. बात तो हुई दोनों में, मुंबई की सीमा में हुई, वो उनके गांव में हुई, हर जगह हुई. और कौन कौन इनके मुख्यमंत्री के पास में पीएस